शिक्षण विभागामध्ये महत्त्वाच्या पदावर असलेल्या 5 अधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा अटकपूर्व अंतरिम जामीन. भविष्यामध्ये शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले तर ते कारवाईला सहकार्य करतील या आश्वासनावरती जामीन मंजूर. शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू. अटकेच्या भीतीने 2 शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य 3 वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांनी आधीच अटकपूर्व जामीन मिळवला. नागपूर सायबर पोलिसांकडून 4000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा डेटा चेक. पोलीस उपायुक्त लोहित मतानींची माहिती. आतापर्यंत 6 आरोपींना अटक. तुळजापूर ड्रग प्रकरणातील 2 फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. स्वराज तेलंग आणि इंद्रजित ठाकूरने केला होता अर्ज. आतापर्यंत 14 जणांना अटक तर 22 आरोपी अजूनही फरार. सोलापुरातल्या बार्शीतील ड्रग्ज विक्री प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक. आरोपींची संख्या 6वर. एका हॉटेलजवळ छापा टाकून कारसह 20 ग्रॅम एमडी ड्रग आणि गावठी पिस्तूलही पोलिसांनी जप्त केलं होतं. सोलापुरातल्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता कुटुंबियांची चौकशी होण्याची शक्यता. वळसंकरांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार. डॉक्टर सुश्रुत घैसासांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमए आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक. घैसासांवर कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. मुंबईतील जैन मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर जैन समाजाकडून राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रार. या प्रकरणी आज तातडीची सुनावणी. मनपा आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्याची सूचना. मुंबईतल्या कलानगर परिसरामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे झळकले बॅनर्स. पार्ले पंचम या संघटनेकडून उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाजवळ बॅनरबाजी. बटेंगे तो कटेंगे हे ठाकरे बंधूंनी ध्यानात घ्यावं. बॅनरवर आशय. हिंदी सक्ती विरोधानंतर शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार करत असल्याची सूत्रांची माहिती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता. हिंदी भाषेवरनं भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर. भाजपच्या बॅनरला मनसेचं प्रत्युत्तर. हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती. मनसेचं बॅनर. काल भाजपकडनं ही नव्हे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. भाजपच्या हिंदी सक्तीच्या बॅनरला मनसेचं उत्तर. मानखुर्दमध्ये मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकरांनी हिंदी सक्तीला विरोध करणारे बॅनर्स लावले. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही लक्षात ठेवा. बॅनरवर आशय. वक्फ कायद्याबाबत आज भाजपची कार्यशाळा. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार. गरवारे क्लब इथल्या केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार. राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक. बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. मत्स्य व्यवसायात संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती. शिक्षकांच्या ड्रेस कोडच्या निर्णयावरती सामनातनं टीका. शिक्षकांना गणवेश मिळणार असतील तर मंत्र्यांनाही गणवेश द्यायला हरकत नाही. सामनातनं टोला. यावेळी मोदींच्या ड्रेस कोडवरही टीका. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपात प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सन्मान. विपिन इटणकरांचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराने सन्मान. बीडच्या केजमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार. जनविकास परिवर्तन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा अकस्मात निधन. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची ट्विटद्वारे माहिती. मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये 32% वाढ. जानेवारी ते मार्च दरम्यान मराठवाड्यामध्ये 269 शेतकरी आत्महत्या. 79 प्रकरणं सरकारी भरपाईसाठी पात्र तर 13 प्रकरणं अपात्र. गडचिरोली जिल्ह्यातील 4 कोटी रुपयांचं धान खरेदी गैरव्यवहार प्रकरण. 17 जणांवरती गुन्हा दाखल तर 2घांना अटक. फरार असलेले कुरखेडा येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांचं निलंबन.
धाराशिवमध्ये आमदार अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यामध्ये ऑनलाईन फसवणूक, 6 आरोपींना अटक. काही आरोपी अभिजित पाटलांचे निकटवर्ती असल्याचं समोर. नंदुरबारमध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरसाठी शेतकऱ्यांची भटकंती. स्टॅम्पचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयामध्ये फेऱ्या. शासनाचा जिवंत सातबारा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची खटपट. एमपीएससीचा मोठा निर्णय, दिव्यांगत्वाचा तपशील विधी ग्राह्य नसल्यास पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मनाई. एमपीएससीची याबाबत परिपत्रकाद्वारे माहिती. मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध अनेक तक्रारी, मात्र तरीही महानगरपालिकेची कोणतीच कारवाई नाही. पालिकेच्या निष्क्रियतेवरती उच्च न्यायालयाचा संताप. पीओपी मूर्तींवरती मुंबईत बंदी कायम. गुरुवारी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार. बैठकीत निर्णय. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियान. कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची उपस्थिती. नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. नाशिक ई बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कोस्टल रोडचा वरळीतील भूमिगत मार्ग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुला होणार. त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला प्रवास करणं अधिक सुकर होईल. शेगावमधलं नखगळती प्रकरण. बुलढाण्यामध्ये केंद्र सरकारचं आकस्मिक चिकित्सा राहत पथक दाखल. उच्चस्तरीय पथक आजपासून पुढील 3 दिवस करणार केस आणि नखगळती भागाचा दौरा. राज्य सरकार आता लॉटरीतनं उत्पन्न वाढवणार. त्यासाठी केरळ राज्याच्या लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 10 जणांची समिती. या समितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही सदस्य. विक्रोळीमध्ये गोदरेज सिग्नलजवळ अपघातग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत. 2 दुचाकींच्या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना शिंदेंनी त्यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स दिली. प्रतिपालिका सभागृह या कार्यक्रमासाठी मनसेचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण. त्याचप्रमाणे भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना सुद्धा निमंत्रणाचं पत्र. 26 एप्रिलला मनसेकडनं प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार. आषाढी यात्रेदरम्यान प्रयागराजच्या धर्तीवरती चंद्रभागेवरती तात्पुरते पूल उभारले जातील. बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम केलं जाणार नाही. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत निर्णय. राष्ट्रवादी नेते झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. 2 दिवसांपासून ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देत 10 कोटींची मागणी. डी गँगचा उल्लेख करत वडिलांसारखे हाल करण्याचा मेलमध्ये दावा. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनियरला जामीन मंजूर. 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावरती नागपूर सत्र न्यायालयाकडनं जामीन. आज कारागृहातनं सुटका होण्याची शक्यता. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई. डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द. या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत परवाना रद्द. नाशिकच्या सातपीर दर्ग्या प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली. याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेने कारवाई केल्याचं निदर्शनास. दर्गा ट्रस्टला नव्याने हायकोर्टात दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला. पालघर जिल्ह्यातला ग्रामीण भाग अजूनही तहानलेलाच. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण. नागरिकांची प्रशासनाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी. जळगावामध्ये बहिणाबाई चौधरींच्या असोदे गावामध्ये भीषण पाणी टंचाई. 15 ते 20 दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांचा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर संताप. नाशिकच्या बोरीशिवारी गावामध्ये भीषण पाणी टंचाई. विहिरी कोरड्या पडल्या असून महिलांची पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरवरती पायपीट. शासनाकडे मागणी करूनही टँकर मिळत नसल्यामुळे नागरिकांवरती पाणी विकत घेण्याची वेळ.
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटर भटकंती. प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाईवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू. नंदुरबार जिल्ह्यात तापमानात वाढ. तापमान 44 अंशांवरती. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. वाढत्या तापमानामुळे नागपूरच्या 33 चौकांमधील सिग्नल दुपारी 1 ते 4 बंद राहणार. उन्हापासून वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांची योजना. गोंदियातही दुपारी 12 ते 4 सिग्नल बंद राहतील. वाढत्या तापमानामुळे जिल्हा वाहतूक शाखेचा निर्णय. विदर्भातल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार. आजही उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज. काल चंद्रपुरामध्ये सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असेपर्यंत शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाही. तर राजू शेट्टींची माणिकराव कोकाटेंवरती टीका. तर शेती आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत. कोकाटेंचं राजू शेट्टींच्या टीकेला उत्तर. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे उपोषणाला बसणार. जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणावरती बोट ठेवत पुण्यात उद्या सुप्रिया सुळे उपोषण करणार. महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं मुंबईत आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांसह अनेकांची उपस्थिती. 24 तारखेला सोहळा असेल. मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरामध्ये अज्ञात महिलेचा वावर. आरोपी कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा महिलेचा दावा. 1 दिवस देशमुखांच्या घरासमोर वास्तव्य, त्यानंतर महिला पसार. भंडाऱ्याच्या नाकाडोंगरीत मध्यरात्री हिट अँड रनची घटना. भीषण अपघातामध्ये दुचाकीवरच्या 3घांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये पती पत्नीसह शेजाऱ्यांच्या 5 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश. बीडच्या गेवराईमध्ये बनावट कागदपत्र सादर करून जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वतः घेतला आढावा. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. दोघांमध्ये द्विपक्षीय करारावरती सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकेवर सुनावणी. मुर्शिदाबाद इथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणावरती राज्यपालांकडून अहवाल मागवावा, याचिकाकर्त्यांची मागणी. IPLमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामने. ऋषभ पंतचा धावा करण्यासाठी होणारा संघर्ष लखनौसाठी चिंतेचा विषय. गुजरात टायटन्सचा धमाकेदार विजय. कोलकाता नाईट रायडर्सचा होम ग्राउंडवरती 39 धावांनी पराभव. IPLच्या 18व्या मोसमातील गुजरातनं 6वा विजय मिळवला. तेलुगू अभिनेता महेश बाबूला ईडीचे समन्स. 28 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना. साई सूर्या डेव्हलपर्सवरील धाडीच्या पार्श्वभूमीवर ईडीचे समन्स. महेश बाबू साई सूर्या डेव्हलपर्सचा ब्रँड अँबॅसेडर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.